तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक नमस्कार। आज मनीषा किचनमध्ये बनणार आहे केळीचे वेफर। पाहूया तर आपण ते कसे बनवायचे। नमस्कार। खरं तर मला खूप आनंद होतोय, तुम्ही सर्वांनी अगदी आवडीने माझं चॅनल पाहताय, माझे नवनवीन व्हिडिओही पाहताय आणि माझे 6 महिन्यामध्ये 3000 तास वॉच टाईम कंप्लीट झाला आहे आणि आत्ता 5-6 दिवसामध्ये 1000 सबस्क्राईबही पूर्ण होतील। तेही आता जवळजवळ 900च्या पुढे गेलेत। त्याबद्दल मी मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद मानते। तर आता पाहूया आपण केळीचे वेफरची रेसिपी। केळी पाहून समजलंच असेल, आज आपण करणार आहोत कच्च्या केळीचे वेफर। तर अशा आम्हाला मस्त गावची केळी मिळालीत आणि आता आपण ही केळी पहिली सोलून घेऊया। तर वेफर बनवण्यासाठी नेहमी कच्ची केळी लागतात। तर आता आपण त्याचे साल काढून घेऊया। आधी असा चिरा द्यायच्यात आपल्याला पूर्ण, कारण हे कच्चं केळ आहे तर त्याचं साल निघायला थोडासा त्रास होतो, चिकट असतं। असे काप दिले की मग सोलायला थोडं बरं पडतं। तसे काप देऊन झालेत, त्यानंतर असं दोन्ही साईडनी हे करून घ्यायचं, म्हणजे पटकन सोललं जातं। हे बघा, वेफर करायच्या आधी असे सगळं वरचं साल काढून घ्यायचे आपल्याला। तर अशा प्रकारे आपण सालं काढून घेतलीत आणि आपल्याला थोडी थोडी करून ती किसून लगेच फ्राय करायची, नाहीतर मग केळी काळी पडतात। केळी थोडीशी क्रॉस कापा, म्हणजे त्याचे पीसेस लांब लांब होतात। चालू आहे केळीचे वेफर आणि खूप सारे वेफर करणार आहे। तर आता एकीकडे तळायचे काम चालू आहे, खूप गरम पण होतंय। तर कच्ची केळी आहेत, मस्त आधी सोलून घ्यायचे। त्याच्यानंतर किसणीने एकदम बारीक काप केले तर पटकन जाळतात, त्याच्यापेक्षा चाकूने तुम्ही पातळ काप करा। आणि पहिल्यांदी जेव्हा वेफर तुम्ही टाकणार आहे त्यावेळेस गॅस फास्ट ठेवा आणि एक एक करून टाका, नाही तर ते एकावर एक चिपकले जातात आणि मग असे व्यवस्थित फ्राय नाही होत। आणि त्याच्यानंतर मग थोडा स्लो गॅस करून फ्राय करून घ्या, कारण काय होतं, फास्ट गॅसवर तळले तर करपले जातात आणि फार स्लो याच्यावर जर केले तर मग वेफर तेल पिले जातात। म्हणून आधी थोडासा गॅस फास्ट करायचा आणि नंतर थोडासा मंद करून व्यवस्थित तळून मग असे छान कुरकुरीत काढून घ्यायचे। त्याच्यानंतर गरम गरम वेफर्सवर थोडंसं मीठ आणि मसाला घालायचा, मी दाखवते तुम्हाला कसं ते, आणि मिक्स करून घ्यायचे आणि नंतर ते बाजूला करायचे।
तर अशा प्रकारे सगळे वेफर थोडे थोडे करून तळून घ्या. तुम्हाला वाटलंच तर तळून काढल्या काढल्या गरम असतानाच मीठ आणि मसाला मिक्स केला तरीही चालतो. पद्धतीने मीठ आणि मसाला छान मिक्स करून घ्या. जर मसाला नसेल टाकायचं तर नुसते मिठाचेही केले तरी छान लागतात. तर तुम्हाला ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीने तुम्ही हे केळीचे वेफर तयार करा. त्यानंतर हे तुम्ही जर जास्त प्रमाणात करून ठेवणार असाल तर हे थंड झाल्याच्या नंतर एका प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून त्यानंतरच डब्यामध्ये पॅक करून ठेवा, म्हणजे लूज पडणार नाही आणि तुम्ही जास्त दिवस हे टिकून राहतील आणि कुरकुरीत राहतील आणि जास्त काळ हे खाण्यासाठी उपयोगी होईल. असं घरच्या घरी लहान मुलांना आणि मोठ्यांनाही खूप छान स्नॅक्स आहे. तर नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा आणि तुम्ही संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर अशा पद्धतीने माझे केळीचे वेफर तयार झालेत आणि अतिशय क्रिस्पी झालेत ते. तर जर किसणीवर केले तर फटफट तयार करून लगेच काढून घ्या आणि जर चाकूने केले तर थोडा वेळ लागतो, कारण त्याचे काप थोडेसे जाडसर होतात. तर आधी गॅस फास्ट करा, नंतर स्लो करा आणि काढून घ्या. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही त्यामध्ये मिक्स डायरेक्ट तेलात मिठाचं पाणी टाकलं तर छान मिक्स होतं, पण थोडासा वेळ जातो. आणि बाहेर आल्यानंतर टाकलं तर मिक्स होतं ते, पण थोडंसं असं खाली त्याचा मसाला आणि मीठ राहतं. तर मला सांगायला खूप आनंद होतो आहे खरं तर, की तुम्ही सगळेजण माझा व्हिडिओ खूप आवडीने पाहताय आणि त्यामुळेच माझा वॉच टाईमही कंप्लीट झाला आहे. तसेच आता माझे 1000 सबस्क्राईबरही पूर्ण होतील. त्याबद्दल मी तुमची सगळ्यांची ऋणी आहे आणि असेच प्रेम आणि तुमचा आशीर्वाद असू द्या. तर यापुढे असे माझे व्हिडिओ आवडीने पाहत जा. तर सगळ्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद.